माजी आमदार सुभाष साबणे यांचा भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ संघाचे माजी आमदार तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले सुभाष साबणे यांनी आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा व लाडकी बहीण योजना अध्यक्षपदाचा व भारतीय जनता पार्टीचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे व माननीय आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे कळवला आहे। माजी आमदार सुभाष पिराजीराव साबणे यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट संसदपटू म्हणून एक आपल्या नावाची ओळख करून दिली असली तरी आपले कुठलेही कारण पुढे न करता त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला असून माझा राजीनामा शासनास कळवणे असेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे। माजी आमदार सुभाष साबणे यांच्या राजीनाम्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देगलूर बिलोली मतदारसंघात चित्र वेगळे ठरणार आहे। याबाबत साबणे पुढील दिशा काय ठरवतील हे अद्याप अजून तरी समजले नाही, पण त्यांनी सध्या आपल्याकडे असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे। देगलूर बिलोली विधानसभेचे माजी आमदार सुभाषराव साबणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा दिला राजीनामा। भारतीय जनता पार्टीला नांदेड जिल्ह्यातील बिलोली देगलूर विधानसभेचे माजी आमदार सुभाषराव साबणे यांनी मोठा धक्का दिला। ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड। 1 2 3 सर, भारतीय जनता पक्षाकडून आपण आज राजीनामा दिला, याचं मुख्य कारण काय आहे? मी 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेकडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या परिस्थितीमध्ये मी भाजपकडून उमेदवारी घेऊन पोटनिवडणूक लढवली। भाजपने दिलेले सर्व कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणाने राबवलेले आहेत। मी भाजपमध्ये काम करत असताना पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवत असताना आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये उमेदवारी घेऊन मी इथं निवडणूक लढवली आणि मला असं लक्षात आलं की आता आपल्याला इथं उमेदवारी नाही आहे, म्हणून मी पक्ष सदस्यत्वाचा आणि सर्व पदाचा मी राजीनाम्याचा त्याग केलेला आहे। तर पुढली येणारी विधानसभा निवडणूक पक्षानं जर कोणत्या पक्षाने तिकीट दिलं नाही तर आपण अपक्ष उमेदवारची तयारी आहे काय? मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी दोन्ही मतदारसंघातल्या देगलूर असेल की बिलोली मतदारसंघ असेल दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी मी माझा संवाद करणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चेच्या नंतर मी माझा निर्णय 2 दिवसामध्ये मी आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला। काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे। नाही, मी काँग्रेसमध्ये अजून प्रवेश केलेला नाहीये, मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाहीये। काही चर्चा आपल्याकडे येत असतात। सर, काँग्रेस जर उमेदवारी दिली तर तुम्ही काँग्रेसवरून लढणार का? नाही, आता कार्यकर्त्याशी मी संवाद साधणार आहे। कार्यकर्त्याशी संवाद साधल्याच्या नंतर मी माझा निर्णय 2 दिवसामध्ये मी जाहीर करणार आहे। सर, एक हिंदी में बैठ दीजिए जी। सर, क्या कारण है सर आज आपने भाजपा छोड़ दिया अचानक? मैं 2021 के उपचुनाव में शिवसेना से भाजपा में आया, फिर वहां का चुनाव में खड़ो रह के वहां से मैं निवडणूक ये किया। 2.5 साल में भाजपा का कार्यकर्ता बोल के भाजपा ने जो जो कार्यक्रम मुझे दिए हैं मैं वो सब मेरे मतदार संघ में ताकत से मैं काम किया। हर घर तिरंगा होगा, घर चलो अभियान होगा, ये सब कार्यक्रम मैंने प्रभावी से यहाँ पे ये किया। मगर ऐसा लगा कि अब भाजपा पार्टी से मुझे उम्मीदवारी नहीं है, इसलिए मैं भाजपा का प्राथमिक सदस्य और सब पदों का त्याग किया है। सर, जितेश अंतापूरकर आल्यामुळे आपली अडचण झाली असं वाटत नाही का आपल्याला भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, मी कोणाबद्दल काही बोलत नाही। मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून मी जनतेमध्ये जाईन, जनतेच्या दरबारामध्ये मी न्याय मागणार आहे। कोणी आल्या गेल्यानं अशाने काही फरक पडणार नाही। उमेदवारी न मिळाल्याने पक्ष सोडला हाच मुख्य कारण का? तर अनेक कारण असतील, उमेदवारी न भेटणार नाही। मी काम केलो ना, 5-2.5 वर्ष भाजपमध्ये काम केलं। भाजपचे जे काही कार्यक्रम होते ते मी राबवले। राबून जर पक्ष जर माझ्यावरती हे करत असेल, अन्याय करत असेल, कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। तुम्ही भाजपला रामराम केल्यानंतर तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण भाजप सोडून तुमच्याकडे यायलेत का? आता पक्षाच्या कार्यकर्त्याचे माझे जे कार्यकर्ते आहेत मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे। संवाद साधण्याच्या नंतर जे काही निर्णय कार्यकर्ते घेतील, मी कोणावरती
दबाव टाकणार नाही. सर, गेल्या 10 वर्षापासून तुम्ही देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये 5 वर्ष आमदारकी भूषवलात. त्यानंतर 5 वर्ष आमदारकी तुमच्या हातून गेली. मग तुम्ही भाजपमध्ये तुम्ही प्रवेश केलात. त्यानंतर आता एवढं काम करत असताना तो भाजप पक्षातून राजीनामा देणं, याबद्दल तुम्ही काय बोलता? आपला प्रश्न अतिशय योग्य आहे. 5 वर्षे ह्या मतदारसंघाचा आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून, लोकसेवक म्हणून मी काम करत असताना आपण सर्व लोकांनी बघितलाय, पत्रकारांनी बघितला, माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकास झालेला आहे. पण लोकशाहीच्या 75 वर्षामध्ये ज्या गावानं डांबर बघितला नाही त्या गावचे डांबरीकरणाचे रस्ते सुद्धा मी अतिशय चांगले केलेले आहेत. मग इथले देगलूरच्या न्यायालयाचा प्रश्न असेल, निजामानं न्यायालय बांधलेलं होतं आपल्याकडे. मी आमदार झाल्याच्या नंतर देगलूर आणि बिलोली तालुक्यातल्या दोन्ही न्यायालयाच्या इमारती मी स्वतः शासनाकडे ताकदीनं मांडून मी ह्या ठिकाणच्या दोन्ही वैद्यकीय निधी आणला न्यायालयाच्या इमारतीचा. आपल्याकडे 50 खाटाचं रुग्णालय होतं, उपजिल्हा रुग्णालय. देगलूरला 100 खाटाचं मी रुग्णालय केलं. बिलोलीला ग्रामीण रुग्णालय होतं, त्याचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आपण आणला. कोंडलवाडीला प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, बिलोलीचं ग्रामीण रुग्णालय मी कोंडलवाडीला शिफ्ट केलं आणि आज तिथली इमारत वगैरे सर्व तयार आहे. सांगण्याचा तात्पर्य एवढाच की माझ्या 5 वर्षामध्ये 75 वर्षात झालेला नव्हता तेवढा विकास मी 5 वर्षामध्ये केलं. दुर्दैवानं माझा पराभव 2019ला झाला. पराभव झाला म्हणून मी काय रणांगण सोडून गेलो नाही. मी इथंच मतदारसंघामध्ये जनतेच्या सेवेमध्ये, जनतेच्या सुखात दुःखात जी शासनाचा जे काही निधी असेल ते निधी आणून मी माझ्या ग्रामपंचायतीला निधी दिलेला आहे, विकासाला निधी दिलेला आहे. अनेक प्रश्न मतदारसंघाचे मी त्या माध्यमातून सोडून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामपंचायतीला आपण निधी आणून दिलेला आहे. लोकांचे कामं आपण ह्या ठिकाणी केलो. पडलो म्हणून मी मतदारसंघ सोडून गेला नाही. एकदा नाही, 2दा माझा पराभव झाला. 2019ला झाला, 2021ची मी पोटनिवडणूक लढवली. 2दा पडल्याच्या नंतर सुद्धा मी रणांगण सोडून गेलेलो नाही. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले आहेत. त्यांच्यासोबत जर तुमचा प्रवेश झाला असता तर आपल्याला काँग्रेसची सीट मिळाली असती देगलूर विधानसभा लढवण्यासाठी. परंतु आपल्या निकटवर्ती आधी आपण जाऊ नये यासाठीचा चक्रव्यूह रचवला आहे अशी चर्चा होत आहे. त्याबद्दल काय सांगा? नाही, तो काही विषय नाहीये, तो विषयच नाही. नाही, एवढं आज तुमच्यासोबत देगलूर बिलोलीचे एवढ्या संख्येने मोठ्या पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा तुमच्यासोबत जोडले गेले आहेत का सर? आता या राजीनाम्यासोबत येतील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते माझ्यासोबत येतील, पण मी कोणावरही दबाव टाकणार नाही. कार्यकर्त्याशी मी संवाद साधणार आहे 2 दिवस. आज देगलूरच्या कार्यकर्त्याशी संवाद आहे, उद्या बिलोलीच्या कार्यकर्त्याशी संवाद आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्याशी, माझ्या सर्व सरपंच मित्रांशी संवाद साधून मी माझा निर्णय 2 दिवसात जाहीर करणार. सर, जैसा कि आपने बताया कि मैं आमदार नहीं रहने के बाद भी इतना कॉन्स्टिट्यूंसी में फंड दिया और अभी जो जीते संतापुरकर भी मैदान में है, और ऐसे में किस तरह का रिस्पांस मिलेगा सर अगर आप ठहरे तो? क्या निश्चित आपकी जीत होंगी? देखो, मैंने 5 साल इस मतदारसंघ में जो काम किया, किसानों के लिए जो काम किया मैंने, पीक विमा के बारे में मैं गांव गांव जाके अनाउंस करके मैं पीक विमा भरने लगाना, लाके देना. कपास पे बोंडाली गेली तो उसके भी पैसे लाके देना, लालिया गिरा होगा तो उसके भी पैसे लाके देना, कहीं गारपीट हो गई उसकी भी मदद में मेरे मतदारसंघ में ला के देना, और सभागृह में खड़े हो रह के मतदारसंघ की बात आवाज मैं वहां पे जोर में रखना. आप देखे होंगे 18-19 में मेरा 2 ही मतदारसंघ में दुष्काल का निधि भी मैं लाके यहाँ पे लोगों को दिया. किसानों के लिए बहुत सारा काम किया, विकास के लिए काम किया. अगर आप देखते होंगे मेरे कालखंड में जो काम हुआ, खानापुर से लेके कोंडलवाड़ी तक आप जाओ, हेलिकॉप्टर विमान उतरने के जैसे रस्ते आपण अपने मतदारसंघ में बनाए. साहेब, तुम्ही आज भाजपाचा राजीनामा दिला, तुमची पुढची भूमिका काय आहे? ते सांगितलं ना मी. माझी पुढली भूमिका मी माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून, संवाद करून मी 2 दिवसामध्ये माझी भूमिका मी जाहीर करणार. या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात?
100% जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणुकीला समोर जाणार आहे. 1972 मध्ये या मतदारसंघाचं तुमच्या वडिलांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यावेळेस ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. तर तुमचे कल हे जास्तीत जास्त काँग्रेसचा उमेदवार राहण्याकडे राहणार आहे की काय अपक्ष म्हणून का तिसरी आघाडीकडे तुमचा कल कोणाकडे जास्त राहणार आहे? नाही, मी माझ्या कार्यकर्त्याशी संवाद करेल, चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मी माझा निर्णय 2 दिवसामध्ये मी जाहीर करतो. गेली 10 वर्ष निवडणूक लढवलं, त्याच्या पूर्वी लढवलं आणि आज भाजपचा राजीनामा दिला म्हणजे राजकारणातून सगळ्यांना घेतलं नाही असं आपण गृहीत कोणी धरू शकणार नाही. परंतु जी निवडणूक लढवणार आहात आगामी, आजपर्यंत केलेली कामं जनतेला माहिती आहेत. जनतेनं आपल्याला गेल्या वेळेस नाकारलेलं होतं, परंतु ह्यावेळेस तुमच्या समोर परिस्थिती वेगळी राहणार आहे. त्या परिस्थितीतून विजय मिळवण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते ध्येय आणि धोरण आहेत, कोणते महत्वाचे मुद्दे आहेत की त्यावर तुम्हाला विश्वास आहे की मला जनता मतदान करेल? ह्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेवरती माझा विश्वास आहे. माझा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर आणि मी आमदार असताना 5 वर्ष जे काम केलेत मतदारसंघामध्ये. आज जर आपण बघितलात मतदारसंघामध्ये रेस्ट हाऊस सारखं देगलूरचं रेस्ट हाऊस आपण बघा, सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यकारी अभियंत्याचं ऑफिस आपण ह्या ठिकाणी आणलं, बांधकाम केलं. देगलूर नगर शहरामध्ये जर आपण बघितलात भुयारी गटार योजनेच्या माध्यमामधून जे काम आपण केलंय, या कामाच्या जोरावरती आणि ग्रामीण भागातले जे काही खेडे वाडी तांडे पर्यंत जे डांबरीकरणाचे रस्ते 72-70 वर्षामध्ये ज्या लोकांनी बघितले नाही त्या गावापर्यंत आपण डांबरीकरणाचे रस्ते त्या गावापर्यंत आपण नेलेले आहेत. त्यांना तालुक्याशी जोडलेलं आहे. या विकासाच्या जोरावरती मी माझ्या जनतेकडे जाणार आणि 1 मस्तक 2 हस्तक आणि माझ्या कार्यकर्त्यासोबत मी जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागणार. निवडणुकीत कोणते महत्वाचे मुद्दे असतील की जे कामं झाले नाहीत आणि ते झाल्यावर त्याच्यावर परिणाम पडेल, आपण आपल्याकडे डायव्हर्ट होईल मतदान? आपण ह्या 5 वर्षामध्ये बघितला, ह्या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 या कालखंडामध्ये 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक नवा रस्त्यावर कोण्या रस्त्यावरती टोपल्यावर माती पडली नाही. विम्याच्या संदर्भामध्ये कोणी विमा भरा म्हणून लोकांना सांगितलं नाही. विमा गावातल्या 500 खातेदार असतील तर 5-50 लोकांनाच विमा यायचा, 80% लोकांना विमा नाही. आज लोकांवरती संकट खूप मोठं आले, पण सभागृहामध्ये उभा राहून बोलणारा कोणी कार्यकर्ता आपल्याकडे नाही. आता मी बाकीच्या गोष्टी या ठिकाणी बोलणार नाही, पण ज्याला सभागृह माहिती आहे, सभागृहाचे विषय माहिती आहे, तो कार्यकर्ता ह्या ठिकाणी आमदार झाला तर आपल्या भागाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडू शकेल. साहेब, 2021च्या पोटनिवडणुकीनंतर तुम्ही सेनेतून भाजपवासी होत, त्यावेळेस उमेदवारीही मिळवली. त्यानंतर तुम्ही सातत्याने मतदारसंघामध्ये 3 वर्षांपासून तुम्ही काम करत आहात. त्या दरम्यान तुम्हाला भाजपानं विधानसभा प्रमुख पदही देऊन तुम्हाला कामाला लावले. मग आत्ताच अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही आज भाजपा सोडून निवडणुकीला सामोरे जातात? तसं तुम्हाला भाजपानं तिकिटासाठी स्पष्ट नाकारलं की काय इतर कोणी प्रवेश केला या ह्याच्यानं तुम्ही येऊन तुम्ही दुसरं मार्ग अवलंबलात? आपण बघितलं, एक रनिंग आमदार, स्टँडिंग आमदार, विद्यमान आमदार आपल्या पदाचा राजीनामा देतो आणि एका पक्षामध्ये जातो. तो काय कार्यकर्ता म्हणून जाण्यासाठी राजीनामा दिलेला नाही. ते उद्याच्या 2024च्या विधानसभेच्या तिकिटाची बोली करूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणून मी ह्या सर्व पदाचा त्याग करून मी माझा निर्णय 2 दिवसामध्ये कार्यकर्त्याशी संवाद साधून मी जाहीर करणार. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण म्हणते येणार नाही? हे कोण म्हणते येणार नाही? सामने साहेबांचा विजय असो, सामने साहेबांचा विजय असो. सामने साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सामने साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ओके.